नमस्कार. कॅलिडोस्कोप माझे जीवन गाण्याच्या आजच्या भागात आम्ही आपल्यासमोर आणत आहोत असे व्यक्तिमत्व ज्याने नट, दिग्दर्शक, पटकथा लेखक, प्रशिक्षक, संवादक, मुलाखतकार आणि नाटककार अशा अनेक भूमिका अतिशय लीलया पेलल्या आहेत. तसेच अनेक नामवंत संस्थांची अद्यापही निगडीत असलेले व आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग अनेकांना करून देणारे बहुआयामी व संवेदनशील व्यक्तिमत्व आदरणीय श्री सुरेश खरे काका. कॅलिडोस्कोपच्या या मंचावर आम्ही स्वच्छंद परिवारातर्फे काकांचे मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो. आज कॅलिडोस्कोपचा 40वा भाग. कॅलिडोस्कोपची सुरुवात झाली होती दूरदर्शनच्या प्रख्यात दिग्दर्शिका सौ विजया धुमाळे जोगळेकर यांच्याबरोबर आणि त्याच शृंखलेला पुढे नेत आज अजून एक आपल्याबरोबर मातब्बर अतिथी आहेत, ते म्हणजे श्री सुरेश खरे काका. नमस्कार. 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 80 वर्षाहून जास्ती उत्तुंग प्रवास आहे तुमचा, जीवन प्रवास, आणि आम्हाला खूप आनंद झाला की आज तुम्ही आमच्याबरोबर ह्या मंचावर उपस्थित आहात आणि आमच्या प्रेक्षकांशी गप्पा मारणार आहात, त्यांना तुमचे अनुभव, किस्से सांगणार आहात. भरपूर तुमच्याकडे साहित्य आहे असंच म्हणायला पाहिजे, कारण इतके वर्ष तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करत आहात, त्यामुळे नक्कीच तुमच्याकडे आमच्याबरोबर शेअर करायला भरपूर काहीतरी असणार आहे. अपेक्षा आहे की मी तुमच्याकडनं तुमच्याच पद्धतीने, तुमच्याच शैलीने तुमच्याशी गप्पा मारून जास्तीत जास्त माहिती घेऊ शकीन आमच्या श्रोत्यांसाठी. कारण सुरेश काका दूरदर्शनवर नाट्यावलोकन काय किंवा गजरा काय याच्यामध्ये सुरेश खरे इक्विव्हॅलंट टू एक वेगळी शैली असंच एक तुमचं प्रतिमा उभी झाली होती. कारण अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्ही हसत खेळत मिश्किलपणे सगळी माहिती अगदी पोटातून आतनं काढून घ्यायचं, जसं आम्ही ऐकलेलं आहे. त्याच पद्धतीने बघूयात आम्हाला जमतं का तुमचा जीवन प्रवास उलगडून तुमचा एक छान असं नाट्यपट आमच्या लोकांसमोर, श्रोत्यांसमोर उभा करायला जमतंय का. आमच्या मंचावर तुमचं हार्दिक स्वागत काका. काका, अगदी सुरुवातीला तुम्ही LLB केलं, त्याच्यानंतर विमा कंपनी तुम्ही कार्यरत होतात, पण क्षेत्र मात्र निवडलं नाट्याचं. का बरं? म्हणजे असं काय झालं की तुम्ही एकदम वेगळ्या क्षेत्राकडे गेलात? काय आहे की मी जेव्हा LLB ला गेलो तेव्हा माझ्या डोक्यात कुठेही वकील व्हायचं असं नव्हतं. मी नोकरी करत होतो आणि एकीकडे नोकरी करता करता मी LLB ची डिग्री घेतली केवळ एका ह्यानी की त्यांनी मला ह्याच्यामध्ये माझ्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल, बाकी काही हेतू नव्हता. कारण मी काही जे हे पाहिले होते तेव्हा खऱ्याचं खोटं आणि खोट्यांचं खरं आडनावं नाही का ह्याच्यामध्ये हे करणं मला आयुष्यभर जमेल की नाही याची मला सदाच शंका आली. त्याच्यामध्ये LLB ची डिग्री घेतली पण त्याचा मला फायदा खूप झाला, नाटक वगैरे याच्याकरता नाही. आता तुम्ही विचारलं की LLB करून नाटक, नंतर तुमचं दूरदर्शन, आकाशवाणी, हे मी नाही निवडलं, या माध्यमाने मला निवडलं. सांगतो, गंमत झाली. सुरुवात झाली ती आकाशवाणीपासून. काय होतं, मी माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये जेव्हा LLB करीत होतो तेव्हा काही ना काहीतरी लेखन करत असे आणि विशेषतः कविता आणि कथा. दुसरं काय करणार त्याच्यामध्ये, कादंबरी लिहायचं वय पण नव्हतं आणि तेवढं कुवत पण नव्हती. तर मी माझ्या ह्याच्या वह्यांच्या मध्ये लिहित असे. माझ्या एका वहीत मी एक कथा लिहिली आणि मी असं याच्यामध्ये आमच्या रेस्टॉरंटमध्ये बसलेला असताना बबन प्रभू आला. चांगली मैत्री होती त्याची. काय वाचू का दिलंय ते बघू म्हटलं. बघ काय रे, हाऊस म्हणून दिलंय. त्यांनी ती कथा वाचली. अरे पण वेड्या, ही कथा नाही आहे, ही श्रुतिका आहे. कारण ती संपूर्ण गोष्ट मी नावं न देता दोन व्यक्तींच्या तो आणि ती या संवादात दिली होती. तुम्हाला श्रुतिका आहे. मी स्क्रिप्टच्या शोधत आहे, मला ते स्क्रिप्ट दे, पुढच्या शुक्रवारी आकाशवाणीवरती आई. आणि तुम्हाला सांगतो, आय वॉज शॉक. म्हणजे हे असं घडल्यावरती त्यांनी माझ्याकडे घेतलं ते आणि अक्षरशः पुढच्या शुक्रवारी त्याच्या अरविंद देशपांडे आणि नीलम प्रभू या दोन कॅरेक्टर्सनी माझी पहिलीच चुका त्यांनी ब्रॉडकास्ट केली. आणि त्याला खूप गमतीचा भाग असा
माझ्याकडे तेव्हा रेडिओ पण नव्हता. हा. मी आमच्या चाळीमध्ये एखाद्या आमच्या चाळीमध्ये 3 रेडिओ होते. एका रेडिओमध्ये फक्त खरखर ऐकू यायची. एक आमच्याकडे वैद्य आहेत, त्यांनी जो रेडिओ घेतला होता तो त्यांच्या मिसेसने केलेले भरतकामाचे नमुने वरती ठेवण्याकरता घेतला होता. आणि तिसरी जी ही होती ना रेडिओ, त्याच्यामधनं काही काही ऐकू यायचं. तिथे मी खिडकीत उभा राहून माझी पहिली श्रुतिका ऐकली. आणि काय असतं की लहान मुलाच्या हातामध्ये खेळणं आपल्या पडल्यावरती त्याचा नाद लागतो. मग श्रुतिका लिहायचा नाद लागला. फाटाफाट 1-2 महिन्यांनी माझी श्रुतिका मी लिहित होतो आणि बबन प्रभूती रेडिओवरती हे करत होता. वा. आता पण मला नाटक त्याचं डोक्यात नव्हतं माझ्या. पण काय झालं की मी त्यावेळेला छोटी मोठी नाटकामध्ये काम करत होतो अगदी लहानपणापासून. सांगितलं तर खोटं वाटेल तुम्हाला, वयाच्या 10व्या वर्षी मी नाटकामध्ये पहिलं काम केलंय स्त्री भूमिकेत. स्त्री भूमिकेचं. असू नका, त्यावेळेला मी बरा दिसायचो असं. हो, असं म्हणतात. तर त्यावेळेला सत्तेचे गुलाम या नाटकात मार्तंडरावाची तिसरी बायको बर. ही भूमिका केली होती. तेव्हापासून तो नाटकात काम करायचं. त्या नाटकात काम केलं आपले लोक फोटो, हा काही सुरेश वगैरे हे लिहिलं लागले. तर आमच्या याच्यामध्ये ललित कला शाळा नावाची आमची संस्था होती. त्यातमध्ये मी छोटी मोठी कामं करायचो. आम्ही ठरवलं की आता स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. बर. आता स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं नाटक पाहिजे. तर मला कोणी काही सांगितलं नाही. तर आम्ही पहिली रत्नाकर मतकरींकडे गेलो. त्यांच्याकडे नाटक नव्हतं नवीन. मग वसंत कानिटकरांकडे उडी नेहमी मोठी घ्यावी ना. कानिटकर म्हणाले, माझ्या मी 3 वर्ष काही नाटक तुम्हाला देऊ शकणार नाही. आम्ही गेलो कालेलकरांकडे. कालेलकरांचं मला फार आवडलं. अतिशय स्पष्ट वक्ते. त्यांनी सांगितलं, बघा तुम्ही हौशी माणसं, तुम्ही नाटकाचे प्रयोग 2 किंवा 3 करणार, 5 करणार. माझं नाटक मी व्यावसायिक रंगभूमीकरता लिहितो. मला तुम्हाला नाटक लिहिता येणं कसं शक्य आहे? आता नाटक तर नवीन घेऊन द्यायचं होतं आणि कोणी नाटक तर देत नाही. तर नंदकुमार रावते म्हणाले, अरे तू एरवी श्रुतिका लिहितोस, चांगला लिहितोस, संवाद तुला जमतात, नाटक लिही. जमेल का? म्हणे लिही तर खरं, नाही जमलं तर नाही केलं. नाही तेरी आपल्याकडे नाटक नाहीच आहे. आणि मी माझं पहिलं नाटक लिहिलं त्यांनी या चित्रपटावरती आधारित सागर माझा प्राण. सागर माझा प्राण. आणि माझं नशीब असं आहे की म्हणजे पहिलं लिहितो ते क्लिक होतं. नशिबाचा भाग ते चांगलं असतं की नाही, हा भाग पुढचा येतो. पण चांगलं असून सुद्धा ते क्लिक होतं अशातला भाग नाही. बरोबर. तर ते नाटक आलं, स्पर्धेमध्ये केलं आम्ही. नाटकाला 8 पारितोषिकं मिळाली फायनलला. वा. आणि माझ्या तरी सुद्धा नाटककार व्हायचं डोक्यात नव्हतं. पण ज्या वेळेला पुढच्या वर्षी मला नाटक दिलं नाही, पण रत्नाकर मतकरींनी नाटक दिलं. परत त्याच्या पुढच्या वर्षी तोच प्रश्न आला. आणि त्यावेळेला मी कातीचा चंद्र हे नाटक लिहिलं. आणि कातीचा चंद्र हे नाटक जेव्हा सुपरहिट झालं त्यावेळेला मला माझ्यातला मी सापडला. अरे बाबा, तू नट होण्याकरता नाही आहेस, तू लेखक होण्याकरता आहेस. आणि मग तेव्हापासून तुम्हाला तुमच्यातला मी सापडणं महत्वाचं असतं. माझ्या सुदैवाने मला तो फार लवकर सापडला. शोधाशोध करावी लागली नाही. आणि तेव्हा मी ठरवलं की बस याच्या पुढे आपल्याला नाटक लिहायचं. आणि जवळजवळ नाटक पुढे कामं करीत राहिलो. पण ती कशी अडल्या पडल्या. माझंच नाटक असायचं, कोणी आलं नाही तर रिप्लेसमेंट म्हणून राहा उभा. पण बाकीच्या कामं केली नाही पुढे त्यानंतर बरेच वर्ष त्याच्यामध्ये. आणि म्हणून नाटकाने मला निवडलं आणि मी निवडल्यावर तिथे मी माझं आपलं केलं. नाटकाच्या मुळे माझा दूरदर्शनमध्ये प्रवेश झाला. माझी जी नाटकाची जी संबंध ही होती पूर्वपीठिका, तर मला दूरदर्शनचा काडीचाही अनुभव नव्हता. पण नाटकामुळे माझे वसंतराव जोगळेकर हे जे होते, सुमतीगुप्त विश्वनाथ जोगळेकर, हे कपल माझ्या फार चांगल्या परिचयाचं झालं. त्यांनी माझं नाटक माझ्यासारखं पाहिले होते. त्यांचा जानकी हा चित्रपट जेव्हा आला आणि विनायक चासकरांनी ठरवलं की याचं नाट्यावलोकन करायचं, तर जोगळेकरांनी कसं कोण जाणे माझं नाव सुचवलं सूत्रसंचालक म्हणून. चासकरी सांगितलं, तो नवीन माणूस आहे, त्याला कुठे काय
आपण त्याला घेऊन तुम्ही कशाला रिस्क बस घेता? हा, तुमचं नाटक कार्यक्रम कोसळला तर तुमच्या चित्रपटावरती परिणाम होईल. डोंगरेकर म्हणाले मला चालेल, आणि मी ते हे केलं, चित्रावलोकन केलं आणि ते पण पहिलंच इतकं क्लिक झालं की त्या ह्याच्यानंतर मला पुढच्या रविवारी प्रतिमाचा कार्यक्रम मिळाला आणि त्यात मी बाबा डिकींची मुलाखत घेतली. म्हणजे पहिल्यांदा मला आकाशवाणीने निवडलं बबन प्रभूच्या थ्रू, मागून दूरदर्शन निवडलं मला वसंतराव डोंगरेकरांच्यामुळे, आणि नाटकाने निवडलं, याच्यामध्ये नाटकाला निवडलं नगावतेने नाटक केलं. थोडक्यात म्हणजे कुठेही माझा नाटकाशी या माध्यमांशी संबंध नव्हता. या माध्यमाने मला निवडलं आणि मी या माध्यमात रुळलो आणि मग मस्तपैकी आनंद घेतला. तुम्ही आनंद घेतलात, आम्हाला तेवढाच आनंद दिलात आणि आजही देताय असंच म्हणायला पाहिजे. आणि काका, म्हणजे तुम्हाला तुमच्या नशिबाने नंदकुमार रावते किंवा विनायक चास्कर, बबन प्रभू असे सगळे भेटत गेले. त्याच पद्धतीने तुम्ही अनेक जणांना त्यांची कारकीर्द तुमच्या नाटकांमधनं सुरू झाली. जसं विजयाबाई मेहता आहेत, डॉक्टर श्रीराम लागू आहेत. तर ती नाटकं कशी होती? म्हणजे अनेक तुम्हाला असे कटू अनुभव पण आलेले आहेत. तुम्हाला सांगतो की भक्ती बर्वेची व्यावसायिक कारकीर्द सुद्धा माझ्या पापा सांगा कोणाच्या या नाटकापासून सुरुवात झाली. अरे वा. सुहास जोशी हिची नाटकाची कारकीर्द रत्न नको माझं प्रेम हवे हे भालचंद्र पेंढरकरांच्या व्यावसायिक नाटकापासून सुरू झाली. हे कुणालाही माहिती नाही. काय होतं की नाटकाच्या कारकिर्दीला सुरुवात झाल्यानंतर अर्थात काचीचा चंद्र आणि मला उत्तर हवं आहे हे दोन्ही नाटकं गाजली. त्याच्यामध्ये तुमची नाटकं गाजली ना की मग लोकांना आठवण होते त्याची. पण नाहीतर काय असतं, कोणत्याही शिडीच्या पहिल्या पायऱ्या असतात त्या कुणाला सहसा आठवत नाही. त्यांना कळसावरती पोचलेला माणूस दिसतो, जगराटी, त्याला काही याचा नाही. पण काय असतं, आता तुम्हाला एक सांगतो, ज्यात योग असा काचेचा चंद्र हे तसं माझं पहिलं व्यावसायिक नाटक. त्याच्यामध्ये त्याच्या आधी एक येऊन गेलं, पण चांगलं झालं ते पण. 87 प्रयोग झाले, स्वरजुळीचा गीत तुटले, पण खऱ्या खोटी अर्थानं मला नाटककार टिळा लागला काचेचा चंद्र. आता डॉक्टर लागू आणि विजया मेहता हे दोघेही त्यावेळेला हौशी याच्यामध्ये काम करत होते आणि त्यांना व्यावसायिक रंगमंचावरती प्रवेश हवा होता. त्यांना कोणी मिळालं असं, पण काय आहे, चांगलं नाटक मिळणं आणि चांगला निर्माता मिळणं आणि दिग्दर्शक मिळणं हे कठीण असतं सुरुवातीला. आता खरं म्हणजे मी नोखा लेखक, पण जेव्हा म्हणजे आता हे कोणी माझ्याशी बोलून दे, माझे तर्क आहेत त्याच्यामध्ये. ह्यानी जे घेतलं ना निर्माता मोहन तोंडवळकर कलावैभव, त्यांनी बरोबर हेरलं हे नाटकं या विषयावरती चालतील आणि त्यांनी नाटकं सिलेक्ट केली. आता त्यांनी विचार केला की नाटक चालणार आहे ना, तर आपण मग त्याचं हे घेऊया, ज्याला काय म्हणतात की आपण चलनी नाणी घेऊया. पण अशी नाणी घेऊया, चलनी नाणी, की ज्यांना प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि त्यांनी डॉक्टर लागूला विचारलं. आता डॉक्टरांनी नाटक स्वीकारलं, मला काही माहिती नाही त्याच्यामध्ये, मला ते मागून कळलं. डॉक्टर लागून का स्वीकारलं असावं, की डॉक्टर लागूनही पण सगळं समजलं असेल की नाटक कसं का असेना हे नाटक चालणार आहे. कारण तुम्ही जेव्हा व्यावसायिक रंगमंचावरती पहिलं पाऊल टाकता, ते तुमचं पाऊल यशस्वी झालं नाही तर पुढे तुमची ती अपयशाची रांग लागू शकते. बरोबर. विजयाबाईंचं पण तेच झालं. आणि तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की त्यांना ती फार प्रिय अशी त्यांना नाटकं होती अशातला भाग नाही. पण काय असतं, कधी कधी असतं, तुम्हाला जे काही प्रिय नसतं ना ते तुम्हाला खूप यश देतं, कारण ती गणितं वेगळी असतात, ती आपण नाही ठरवत त्याच्यामध्ये. विजयाबाईंनी खरं म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, विजयाला पण माहित होतं, मला पण माहिती आहे, विजयाला तो रोल अजिबात शोभेचा नव्हता. पण त्या नाटकातला विषय इतका पॉवरफुल होता की, आणि चालू विषय होता, बोल नाटक होता. आणि एक गोष्ट होती की नाटकामध्ये संवाद हा नाटकांचा कुठेतरी प्राण असतो त्याच्यामध्ये, निदान त्या काळी असायचा.
आता मूल्य बदलली आहेत. आता त्यामुळे त्यावेळेला की लोक ठरवायचे संवाद आणि आशय तर पाहिजे संवादामध्ये. तो विषय चांगला आहे आणि सविस्तर संवाद आहे नाटक सगळं चालणार. तर ही तसंच आता मात्र पप्पा सांगा कोणाचं हे नाटक मात्र मी लिहिलं होतं ते भक्तीला डोळ्यासमोर ठेवलं. बर. भक्तीचं मी आध्या अधुरेमधलं हिंदीतलं काम पाहिलं होतं आणि म्हटलं माझ्या रोल करता हीच मुलगी योग्य आहे त्याच्यामध्ये. आणि मुलगी होती त्यावेळेला आणि सुरेख भक्तीने काम केलं. म्हणजे भक्ती आणि राजा बापट ही दोन माझे हे माहितीत राजा बापट माझा मित्र. या दोघांनी तुम्हाला सांगतो डॉक्टर लागोना त्या विनोदी नाटकामध्ये डॉक्टर लागोना ते खाऊन टाकायचे त्याच्यामध्ये. काय आहे डॉक्टर लागूनचा विनोदी हा त्यांचा पिंड नव्हता. बरोबर. त्यांनी काम चांगलं केलं, मन लावून केलं. लागूनचं आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, लागून 500 प्रयोग केले. पहिल्या प्रयोगात जसं काम करायचं त्याच निष्ठेने आणि तसंच्या तसं 500व्या प्रयोगात केलं. विजयाबाई नाटक त्याने एकदा घेतलं की त्या सर्वस्वपणे झोकून काम करायचं ही त्यांची वृत्ती. आज आता काय असतं, आता ह्या ती नाटकं पुढे जी क्लिक झाली ती केवळ ह्याच्यामुळे नाही तर या त्यांच्या झोकून द्यायच्या वृत्तीमुळे पण झाली, हे मान्य करायला हवं. खरंय. हं. पण काका तुम्ही त्या काळी मला उत्तर हवंय असे बोल्ड विषय घेतलेत, हाताळलेत. त्याच्या मागे तुम्हाला अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, अनेक धावपळ करावी लागली सेन्सॉरमध्ये. तर असे विषय निवडताना म्हणजे काय डोक्यामध्ये होतं? का असा एखादा विषय निवडावासा वाटला? मला उत्तर हवेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला मी सांगतो की मला उत्तर हवे या नाटकामध्ये जो मी प्रॉब्लेम घेतला होता तर की काही नाटकं अशी असतात की तुम्हाला 2 खोल्यामध्ये तुमच्या एअर कंडिशन रूम मध्ये बसून लिहिता नाही येत. बर. त्यावेळेचा जो ज्वलंत प्रॉब्लेम होता डान्सिंग स्कूल कम ब्रॉथेल्स, हो. अतिशय बोल्ड विषय होता त्याच्यामध्ये. मी जवळजवळ मुंबईतल्या 10 ते 12 डान्सिंग स्कूल्सना भेटी दिलेत बर. आणि तिथे काम करणाऱ्या ज्या मुली बायका तरुणी असायच्या त्यांच्याशी मी बोललोय. त्यांची व्यथा आणि त्यांच्या वेदना आणि त्या या व्यवसायात कशा आल्या ते समजून घेतलंय. त्यावेळेस मी नाटक लिहिलं. त्याच्यानंतर काय असतं की नाटकांच्या बाबतीमध्ये मी नाटकाचे विषय माझ्याकडे चालत नाही. मी कधी नाटकांच्या विषयाच्या शोधात गेलो नाही. मला उत्तर हवंय काय का अतिथ्याच्या पुढचं कुठचंही नाटक मला कधी विषयांची वाण पडलीच नाही. आणि काय असतं की याच्यामध्ये ज्यावेळेला मला उत्तर पाहिल्यानंतर जेव्हा एखाद्या तरुण मुलीचा बाप येतो विंगेत मला भेटायला आणि मला सांगतो की तुमचं हे नाटक पाहिलं, आता मुलीला माझ्या की वेळी अवेळी यायला उशीर झाला किंवा तिच्या पैशापेक्षा जास्त तिथे चैन मला दिसायला लागले तर आम्ही जागरूक राहू. नाटकाने समाज सुधारतो वगैरे असं माझं काही अजिबात बिलकुल जागा नाही. पण नाटक निदान एक विचार देतं बरोबर. आणि तो विचार पोचला की तिथे माझं हे होतं आणि परत असतं. त्यामुळे म्हणजे नाटक कधी कधी सुचतच नाही. मग ते सुचलंच नाही ना, मी 4-4 वर्षाची गॅप घेतली आहे आणि तसंच 4 वर्षाची गॅप घेतल्यानंतर एकदम 2 महिन्यामध्ये माझी 3 नाटकं येतात. असं पण होऊ शकतं. काका तुम्ही नाटकं लिहिलीत, पण तुम्ही लिहिलेली नाटकं स्वतः बरेच वेळेला दिग्दर्शित केली नाहीत. तर हां. नाटककार म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक ह्याच्यामधलं नातं कसं पाहिजे? दिग्दर्शक आणि लेखक यांचं ट्युनिंग होणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे त्याचं नातं म्हणजे उदाहरणार्थ नंदकुमार रावतेंनी माझी 12 का 13 नाटकं डिरेक्ट केली. माझी नाटकं इतक्या दिग्दर्शकांनी केली आहेत. माझं नाटक पुरुषोत्तम दारव्हेकरनी केलं आहे, मोग रांगणेकरांनी केलं आहे, सतीश दुभाषींनी केले, कमलाकर सोनटक्के, अशोक साठे, नंतर आपला विनय आपटे, राजन ताम्हाणे, सुमार सोहनी इतक्या जणांनी माझ्या नाटकांची दिग्दर्शनं केली आहेत. आणि
माझा एखादा अपवाद सोडला तर कोणत्याही दिग्दर्शकाशी माझा ज्याला म्हणतात रिफ्ट आला नाही किंवा वाद झाले नाही. वाद झाला नाही. काय असतं, आपल्या लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे आणि त्याच्यातला अनरिटन भाग, अलिखित भाग काय आहे, दोन संवादांच्या मधला, हे ज्या दिग्दर्शकाला समजतं, त्या दिग्दर्शकाचं आणि लेखकाचं नातं जुळतं. रावते मी लिहिलेल्या नाटकातल्या एखाद्या भूमिकेचा मी तिथे हजर असताना ज्या वेळेला कलावंतांना ती भूमिका समजावून सांगत असत, त्यावेळेला मला कधी काय, "हे रावते माफ करा, मला असं म्हणायचं नाहीये," अशी कधीही पाळी आली नाही बर. त्याच्यामध्ये. आता कधी कधी काय होतं, आणि सगळे दिग्दर्शक माझे असे होते आतापर्यंत त्यांच्यामध्ये, किती सिनियर असो ज्युनियर असो, माहिती नाही एक अट असायची अजूनही, की नाटक दिग्दर्शित करायच्या आधी माझ्याशी एकदा डिस्कशन करायचं. बर. मग मी तुमच्या नाटकात डवळाडवळ केलं नाही कोणाच्या, मी कधीही भानगडीत पडलो नाही. हे असं पाहिजे तसं पाहिजे, तुम्ही हे काय केलं, मला आवडलं नाही तर मी मग प्रयोगानंतर सांगायचो, पण त्यावेळेला त्याच्यामध्ये दिग्दर्शन डवळाडवळ नाही. तर ही जी सगळी ही होती ना, जी केली ते आता प्रत्येक वेळेला, आणि माझं असं होतं अजूनपर्यंत तसंच आहे. म्हणजे माझ्या 31 नाटकं झाली, त्या सगळ्या नाटकात मी एक गोष्ट सांभाळली, मला जे पटलंय ना ते मी करीन. म्हणजे ते मला बॅकस्टेज वर्करनी किंवा पडदे ओढणाऱ्यांनी सांगितलं तरी मी करीन. बर. पण एखादी जी गोष्ट मला पटली नाही ती मी दिग्दर्शकाला हवी आहे म्हणून करणार नाही, करणार नाही. आणि मी पाळलं. आणि काय असतं, की दिग्दर्शकाला एखाद्या लेखकाची प्रकृती माहिती झाली, प्रवृत्ती माहिती झाली, तोही समजून असतो त्या ह्याच्यामध्ये. मग त्यांचं बरं, मला हा आठवलं की सुरुवातीला सुद्धा नवीन लेखक आहे, लहान आहे वयाने, म्हणून कोणी मला गृहीत धरलं नाही त्याच्यामध्ये. या गृहीत धरलं नाही त्याच्या पाठीमागे 2 कारणं होती. म्हणजे मला उत्तर हवं आहे आणि कात्याचंद्र यांच्या यशामुळे म्हणा, की त्यांनी एक प्रस्थापित झालं होतं. कमी असून वयाने ज्युनियर असून, त्यामुळे नको याच्याशी जर आपण, मला असं वाटतं इथपासून सुरुवात करूया, मला असंच हवं इथपासून सुरुवात करूया, नको हे त्यांनी समजायचं त्याच्यावर. अगदी बरोबर आहे. इतकं छान तुम्ही एक ह्याच्यातनं मेसेज पण पास ऑन केलात, की आपण एकमेकांशी संवाद कसा साधला पाहिजे, म्हणजे कुठे खटके उडणार नाहीत पुढे आयुष्यात. नाटकाकडनं थोडंसं बाजूला जाऊन आपण आता जर दूरदर्शनकडे आलो काका, तर नाट्यावलोकन आणि गजरा हे 2 तुमचे प्रामुख्याने सगळीकडे प्रसिद्ध झालेले कार्यक्रम. नाट्यावलोकनामध्ये कमलाकर सारंग, वसंत कानेटकर, मोहन वाघ, पुरुषोत्तम बेर्डे अशी एक यादीच आहे मोठी. त्या यादींपैकी, त्या कलाकारांपैकी तुम्हाला आठवतील असे कुठले किस्से अगदी जे मनात असे घर करून राहिले तुमच्या? आमच्या प्रेक्षकांना ते ऐकायला नक्की आवडतील. सांगतो. नाट्यावलोकन संबंधी खूप काही सांगण्यासारखं आणि बोलण्यासारखं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, की रंगभूमीवरती बॅकस्टेज वर्कर, प्रकाश योजना, कपडेपटापासून ते दिग्दर्शनापर्यंत सगळ्या गोष्टी मी केलेल्या असल्यामुळे अभिनयापासून मला नाटकाचं प्रत्येक अंग माहिती होतं. मी फक्त लेखक म्हणून नव्हतो. बरं, मी समीक्षक नसल्यामुळे माझी दृष्टी कुठच्याही प्रकारची दूषित नव्हती. मी समीक्षकांची दृष्टी दूषित अशाचा भाग नाही, पण समीक्षकांचे पण स्कूल्स असतात. नवी आवडणारं, जुनं आवडणारं, कैवार घेणारं, काय घेणारं. माझं तसं काही नव्हतं. मी फक्त 2 भेद करायचो, चांगलं नाटक, वाईट नाटक त्याच्यामध्ये. आता काय भाग असा होता, की नाट्यवलोकनाचं एक विशिष्ट तंत्र आहे आणि ते तंत्र माझं मी बनवलं. बर. पहिली गोष्ट म्हणजे, आता मोकळेपणाने बोलतोय, सांगायला हरकत नाही, एक 2 अक्षरी एकारांत कोकणस्थ असल्यामुळे एकूणच तिरकसपणा आवानावा लागत नाही, आपोआप तो रक्तात असतो. आता या तिरकसपणाचा उपयोग लोकांना दुखावण्याकरता करायचा, त्या लोकांना त्यांच्याकडनं एक चांगलं रंजक काहीतरी काढण्याचा प्रयत्न करायचा,
हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवरती अवलंबून असतं. मी त्याचा उपयोग सकारात्मक केला त्या ह्याच्यामध्ये, की त्या ह्याच्यामध्ये मला कुठच्याही त्यांच्या या प्रकारचं याला आपण पेचत घेऊया, याला आडवा घालूया, असं काही मला त्याच्यात नसायचं. पण माझ्या एक लक्षात यायचं त्याच्यामध्ये, की माणसं खोटी उत्तरं देतात. बर. आमचं काय व्हायचं, मला खोट्याची चिड पहिल्यापासून त्याच्यामध्ये, आणि हे मी कृतीत आणायचो त्याच्यामध्ये. आता काय असतं त्याच्यामध्ये, की आणि कधी कधी काय होतं, माणूस जाणून बुजून नाही तर नकळत पण खोटं बोलतो त्याच्यामध्ये, खरं सांगत नाही खोटं बोलतो म्हणण्यापेक्षा. आणि मग त्यात खूप गोष्टी घडत जातात त्याच्यामध्ये. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. श्रीना पेंडसे अतिशय सज्जन आणखी चांगला माणूस. रथचक्रचं हे करायचं होतं त्याच्यामध्ये आम्हाला, तुमचं नाट्यावलोकन. आता माझी पद्धत काय असायची माहितीये का, मी प्रत्येक नाटक वाचायचो संपूर्णपणे. बर. मला प्रयोग दोनदा पाहायचो, आणि त्यानंतर माझ्या डोक्यात काही गोष्टी, कल्पना, काय विचारायचंय स्थिर असायचं. नंतर आमच्या घरामध्ये, माझ्या घरी, त्या ज्यांची मला मुलाखत घ्यायची ते एकत्रित करून एक छानपैकी गप्पांची मैफल भरायची. आणि त्याच्यामध्ये मी माझे प्रश्न म्हणून न विचारता गप्पांच्या ओघात विचारायचो. बर. आणि गप्पा संपल्या की सांगायचं, आत्ता आपल्या ज्या गप्पा संपल्या त्याच्यात जे काही आलंय ना, त्याच्यावरती मी प्रश्न विचारणार आहे. मी कधीही कुणाला आधी प्रश्न दिले नाही, यामुळे त्यांना उत्स्फूर्तता आली. बरोबर. त्याने कसं ते कुठचा प्रश्न येईल त्यांना माहीत नसायचं. पण ते गप्पा म्हणून म्हणतो, गप्पा मारायला या, आपण हे करू, छानपैकी जेऊ, बाहेरून मागवू वगैरे, अशा तऱ्हेचं. आणि छान आमच्या घरी मैफल जमायची त्याच्यामध्ये. आता श्रीना जेव्हा आणि कमलाकर सारंग, लालन वगैरे माझ्या घरी आले, आमचं डिस्कशन झालं, असं म्हणजे कसं निर्माण झालं, अमुक तमुक. तर मी नाटकाच्या ह्याच्यामध्ये, नाटकानंतर प्रश्न येतो की, पेंडसे साहेब, की तुम्ही याची एक रथचंद्र नावाची एवढी मोठी कादंबरी लिहिली, आणि ते कादंबरी तुम्ही नाटकाच्या 3 अंकी, नाटकात 2 अंकी 3 अंकी बसवताना तुम्हाला त्याची खूप मोडतोड करावी लागली. ती केली आहेत तुम्ही. आता तुम्ही तुमच्या स्वतःच्याच एखाद्या कलाकृतीची मोडतोड तुम्ही केली केली की नाही? आता गप्पा मारताना उत्तर असं दिलं होतं की मोडतोड नाही केली, मी नाटकाचा त्या कथानकाने वेगळा विचार केला, बर. असं त्यांनी गप्पात सांगितलं होतं. पण तिथे त्यांनी मुलाखतीत लाईव्ह करताना सांगितलं की हो, मी अन्याय केला माझ्या ह्याच्यावरती. तर असं म्हटल्यावरती त्यांचा पुढचा प्रश्न आला, मग का केला? आर्थिक लाभा करता का लोकप्रियते करता? आता या त्यांना प्रश्नाची त्यांची तयारी नव्हती. उत्तर त्यांनी या प्रश्नाची अपेक्षा केली नव्हती. असा तो रंगत गेला. लोकांना वाटलं, अरे खऱ्याने कॉर्नर केलं पेन्शन सारख्या सिनियर माणसाला. त्यांना फोन गेले. पेन्शन सांगितलं, अहो नाही हो, तो फार साधा माणूस आहे. आलं लक्षात. आम्ही त्याच्या घरी श्रीखंडपुरीचं जेवण जेवलोय. माझी उत्तर देण्यात चूक झाली. पण पेन्शन मोठ्या मनाचा माणूस होता. आणि कधी कधी गमतीही होतात. लालनला मी विचारलं की, लालन, तू या नाटकामध्ये एका ब्राह्मण बाईची भूमिका केली आहे. तुझ्या व्यक्तिमत्वाला ब्राह्मण बाईची भूमिका अजिबात शोभत नाही. तू काम आता असं परखड मी बोलू शकत होतो, आणि सगळ्यांची माझी नाती खूप छान नाती होती. वेगळी. हा त्याचा भाग होता. तर लालनला काय झालं त्याविषयी कोण जाणे. तिथं उत्तर गप्पामध्ये आपल्या गप्पामध्ये बोललो होतो असं तसं, तेव्हा ती म्हणाली होती, तुम्ही काम कसं करत ते सांग ना. आता हे खरं उत्तर पाहिजे. तिने काय केलं, तिने म्हणाली की, हो हो, नाही मी दिसत ब्राह्मणासारखी. हा, तू तरी कुठे ब्राह्मणासारखा दिसतोस? आता मी म्हटलं, हो बाई लालन, अगदी खरंय, मी ब्राह्मणासारखा दिसत नसेन, नाहीच म्हणूया आपण. पण मी नाटकामध्ये स्टेजवरती ब्राह्मणाची भूमिकाही कधी केलेली केली नाही. नाही. आणि मग असं हे केल्यावरती ही अशी लोकप्रियता चढत जाते त्याच्या कार्यक्रमाची.
त्या ह्याच्यामध्ये. पण दुसरं पण एक सांगतो, काही काही वेळा लोकांच्या मनात ते प्रश्न असतात ना किस्से म्हणून, की आता गगनभेदी सारखं नाटक हम्म. कानिटकरांना विचारलं की कानिटकर, शेक्सपियरला किंग लिअर, हॅमलेट हे आणि असे 3 कॅरेक्टर्स रंगवण्याकरता 3 मोठी नाटकं लिहावी लागली, 3 5-5-6 अंकी. मी 3 अंकी नाटकात त्यांनी माणसं बसवलीत हिरोज. म्हणजे इथे प्रश्न थांबला. पुढचं म्हणजे अनरिजन बाळासाहेब तिकडे मूर्ख होता की काय? हा काही प्रश्न विचारला नाही. पण कानिटकरांनी जे उत्तर दिलं ते कानिटकरांचा अभ्यास दाखवणारं होतं. जे ज्याला म्हणतात कानेरीचा शेक्सपियरियन ट्रॅजेडी आणि ग्रीक ट्रॅजेडीवरचा त्यांचा अभ्यास अतिशय खूप मोठा होता. गाढा होता. त्यामुळे त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर छानपैकी अभ्यासपूर्ण होतं. आता एक शेवटचा किस्सा सांगतो. शांत गमतीचा अशा करताय की या निमित्ताने इतक्या मोठी माणसं माझ्या जवळ आली. मी सईला विचारलं, सई परांजपेना, त्यांचं ते सख्खे शेजारी. सख्खे शेजारी. हे सई, हे सख्खे शेजारी पाहता तर काय आहे, हे छोटे छोटे प्रवेश आहेत ना, ते चित्रपट कथेसारखे पटकथेसारखे वाटतात. चित्रपटाचं नाटक नाही वाटत. सईने इतकं छान प्रांजळ उत्तर दिलं. सई म्हणाली, मी चित्रपट आणि नाटक या दोन्ही माध्यमात मी सायमल्टेनियसली काम करते. त्यामुळे तुझं म्हणणं बरोबर आहे. माझे चित्रपट कधी कधी नाटकासारखे वाटतात आणि माझी नाटकं कधी कधी चित्रपटांसारखी वाटतात. आता इतकं प्रांजळ उत्तर दिल्यावरती पुढे प्रश्नच राहत नाही. प्रश्न विचारायचा त्याच्यामध्ये थोडक्यात म्हणजे नाटकाच्या ज्या तुमचं नाट्यावलोकन हा जो प्रकार होता, त्या नाट्यावलोकनच्या प्रकाराची त्याच्यामध्ये मी म्हणजे याच्यावरती माझ्याकडे स्वतःकडे पण खूप पत्र आली की नाटक कसं पाहायचं हे आम्हाला नाट्यावलोकन या कार्यक्रमाने शिकवलं. आता याहून चांगली दाद काय नको हवी होती ना. ही खरंय. फार सुंदर दाद मिळाली की मग मी म्हटलं की आणि मग काय होतं, काय आहे असं असतं चास्कर आणि चास्करचं एक महत्वाचं असं होतं की नाटकाची निवड तो करायचा. बर. आणि त्याचं हे असं की नाटकामध्ये काहीतरी विशेष वेगळं असल्याशिवाय नाटक घ्यायचं नाही. मी 100% आलो. त्याला मी सांगितलं की मला नाटक आवडलं नाही तर मी नाटक करणार नाही. अभिनय ॲग्री. त्याने आपलं हे शेवटपर्यंत पाळलं. अतिशय वेगळ्या विषयाचं नाटकं आणि त्यांनी मी म्हटलं त्यांनी माझ्या प्रश्नांची निवड, दृश्यांची निवड याच्यामध्ये माझं पूर्ण स्वातंत्र्य होतं त्याच्यामध्ये. त्यात त्यांनी कधी ढवळाढवळी केली नाही. हे अशी जर एखाद्या ज्या वेळेला एखाद्या प्रोडक्शनमध्ये प्रेझेंटेशनमध्ये 2 किंवा 3 माणसांची जेव्हा ही असते त्यावेळेला त्यांच्यातला एक कोऑर्डिनेशन एकमेकांशी जमणं हा फार महत्वाचा भाग फार असतो. महत्वाचं असतं. त्यामुळे ते जमल्यामुळे नाट्यावलोकन हे झालं. आता नाट्यावलोकन गजरा. गजरा. आता जसं नाट्यावलोकन माझ्याकडे कसं आपोआप आलं ना, जानकीची उमरे मला नाट्यावलोकन आलं. नाट्यावलोकन हे करत असताना मी नाटकं माझी चालूच होती आणि गमतीचा भाग असा मी स्वतःच नाट्यावलोकन करत असल्यामुळे माझ्या नाटकाचं नाट्यावलोकनच होईना तर कोण करणार. म्हणजे बाकीची नाटकं जसं भटजीचं लग्न होत नाही ना कधी कधी बऱ्याच वर्षी, तसं झालं. तसं झालं माझं. आणि शेवटी जास्त कधी ठरवलं की आपण तुझ्या एका नाटकाचं कोणीतरी आहे ते या नाटकाचं नाट्यावलोकन करूया. आणि ते त्यांनी नाटकं खरं म्हणजे कल्पना अशी होती की त्या नाटकाचं नाट्यावलोकन मीच माझी मुलाखत घ्यायची असं होतं. प्रत्यक्षात काही अडचणीमुळे येऊ शकले नाही आणि सुधीर दावाने ते नाट्यावलोकन केलं. त्याच्यामध्ये चांगलं गेलं. तो एकुलता एक अपवाद सोडला तर चास्कर जोपर्यंत नाट्यावलोकन करीत होता म्हणून सगळी नाट्यावलोकन मी करीत होतो. आता तुम्ही गजरा म्हटलात. मला एक दिवस अचानक चास्करने सांगितलं तू गजरा लिही. त्याला काहीतरी एक पाहिजे होता आणि कोणीतरी लेखकांनी त्याला तो दिला नसावा. काहीतरी अडचण त्याला मी पहिल्यांदा गोष्ट सांगतो मी कबूल करून टाकतो. मी आधी काही लिहिलेलं नाही म्हटलं गजरा बिजरा. पाहिलेले आहेत पण
मला ती संकल्पना अतिशय आवडली आणि मी असा विचार केला की चला हे छान आहे. काही काही गोष्टी अशा असतात, छोट्या छोट्या असतात, पण त्यात सांगण्यासारखं भरपूर असतं. तर मी म्हटलं चाचकरला, चाचकर बघ, मी गजरा लिहीन माझ्या पद्धतीनं, बघ तुला पसंत पडतो का. नाही पसंत पडला तर तू बाजूला ठेव, बरं. पण तू मला बदल करायला सांगू नकोस. याचं कारण काय माहिती का, नाटकाची गोष्ट वेगळी असते. बदलामध्ये 5-5, 7-7 मिनिटाचे हे असतात. हं. त्याच्यामध्ये टेक इट ऑर लिव्ह इट, येस. घ्यायचा नाही तर सोडून द्यायचा. बदल करणं हा त्याच्यामध्ये शक्य नाही. पहिला गजरा छान झाला, परत हे जे आहे ना, की माझं ह्या नशिबाचा भाग मी म्हणतो, कवळ खरंच सांगतो. म्हणजे गुण असतील, चांगलं असेल ते, पण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे चांगलं असून तुमचं पहिल्या पाऊलला तुम्हाला यश मिळणं हा नशिबाचा भाग असतो. तो जमला मला तो. आणि ते माध्यम म्हणून मला जमलं आणि मला सुदैवाने माझ्या अं, ही दया डोंगरेसारखी प्रसन्न ही व्यक्तिमत्वाची सूत्रसंचालिका मिळाली. सूत्रसंचालिका मिळाली. त्यामुळे त्या ह्याचा गजऱ्याची याच्या आणि परत काय होतं की चासकर हा NSD मधून शिकून आला होता, बरं. पण तो नेपथ्याचा हा होता डिप्लोमा आणि बाकीचे होते, पण अभिनय हा त्याचा विषय नव्हता. त्यामुळे त्या नाटकाचे गजऱ्याचे त्याच्या तालमी मी आणि दया घ्यायचो आणि सेटअपच्या 3 कॅमेरा सेटअप दिवशी ब्लॉकिंग आणि अँगल्स तो ठरवायचा. बरं. ते परत कोऑर्डिनेशन आलं कोऑर्डिनेशन. त्याच्यामध्ये. हे असं प्रत्येक स्टेजवरती होत गेलं आणि परत काय होतं की नाटकाची बॅकग्राऊंड असल्यामुळे मला त्याच्यामध्ये आणि माझी तोपर्यंत 15-20 नाटकं स्टेजवरती आलेली होती. त्यामुळे सगळ्या कलावंतांशी माझे खूप छान संबंध. त्यामुळे माझ्या कोणत्याही गजरेला कुणीही नाही म्हटलं नाही. माझ्या प्रत्येक गजरामध्ये इन्व्हेरिएबली दिलीप प्रभावळकर असायचा वा. आणि त्याच्याकरता मी एक म्हाताऱ्याची वेगळी भूमिका लिहायची. बरं. हा, आणि मगाशी म्हणते त्याप्रमाणे सुरेश खरेंना नटवायची हौस होती, चासकर नाही माहित होतं. तर चासकर माझ्याकडून माझ्या प्रत्येक गजऱ्यामध्ये माझ्याकरता एक भूमिका असलेला एक प्रसंग लिहून घ्यायचा आणि माझ्या प्रत्येक गजऱ्यामध्ये मी छोटे छोटे काम केलेलं आहे. एका प्रसंगामध्ये कम्प्लिटली माझा तो प्रसंग आणि कोणाचा असेल तर त्याच्यामध्ये. त्यामुळे गजरा हा एक लोकांना आनंदाचा प्रकार झाला आणि त्यावेळेला लोकांच्या एक लक्षात असं आलं की नर्मविनोदी आणि या अंगाने सुद्धा माणसाला एक वेगळा चांगला विचार देता येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला अंगविक्षेप करायला सांगेल. अहो, माझ्या त्या गजऱ्यांच्या ह्याच्यामध्ये शेवटचा गजरा जो केला, त्या शेवटच्या गजऱ्यामध्ये चासकरांच्या आधीच्या गजऱ्यामध्ये आणि माझ्या ह्याच्यामध्ये आलेले सगळे नट आम्ही एकत्र केले. त्याच्यामध्ये सुमती गुप्ते, आणखीन अरुण जोगळेकरांना घेतलं, कमलाकर सारंग, लक्ष्मीकांत बेर्डे, आणखी सगळे दिलीप प्रभावळकर, बाळ कर्वे वगैरे सगळी माणसं घेऊन तो अप्रतिम गजरा केला. आणि त्याच्यामध्ये दुसरं असं की चासकर हे नेहमी पडद्याच्या पाठीमागे असायचे. चासकरांना पडद्यावरती त्यांच्या त्या सूत्रसंचालकाच्या अशा डायलॉग्सच्या भूमिकेत त्यांना मी आणलं की तू मला हे केलंस ना, राहा आता इथे उभा. तर त्याच्यामध्ये रमाकांत देशपांडे हा कॉमन मॅनची भूमिका करायचा. त्याला मी ह्याचा गेटअप दिलं होतं RK लक्ष्मणचा. आणि तो चासकरांना काय प्रश्न की चासकर आहे असं का, म्हणून चासकरी उत्तर द्यायची. असा तो गजरा होता. तर तुम्हाला सांगतो, गजऱ्यानी लोकांना अहो असं आहे, म्हणजे चांगलं वाईट मला माहित नाही, मला सगळंच चांगलं वाटतं की 31 नाटकं लिहून सुद्धा आज जेव्हा कुठेही व्याख्यानाला कुठेही जातो, कुठेही ओळख करून देतात ना, गजरा आणखी नाट्यावलोकांच्या उल्लेखाशिवाय ती होतच नाही पूर्णच पूर्ण. होत नाही ओळख. पूर्ण होत कारण नाही. काय आहे, गावागावातल्या लोकांनी माझ्या नाटकं पाहिली नसतील कदाचित, पण माझे गजरे नक्की पाहिलेले असतात. त्याच्यामध्ये खूप खूप त्याला म्हणतात की आनंद दिला त्या ह्याच्यामध्ये.
असा सुगंधित गजरा तुम्ही आमच्यासाठी त्या काळी घेऊन आला होतात. आमचं दुर्भाग्य म्हणावं की काय, पण आता असे कार्यक्रम हल्ली होत नाहीत. कार्यक्रमाचा दर्जा कुठेतरी बदलत चाललेला आहे. पुढे आपण हा प्रश्न विचारणारच आहोत तुम्हाला, की हा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने तुम्ही काय सांगू इच्छिता? पण त्याआधी काका, वसंतराव देशपांडे यांचं मानपमान ते शाकुंतल ते मानपमान हा जो कार्यक्रम होता, हा पण खूप गाजला. अजून देखील त्याच्याबद्दल लोकं आठवणी काढतात, त्याचे व्हिडिओ फुटेजेस बघतात. त्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला काही आठवणी सांगू शकाल? आता जे कार्यक्रम केले अनेक त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वसंतराव देशपांडेंची मुलाखत हा एक अतिशय फार गाजलेला कार्यक्रम होता त्याच्यामध्ये. त्याच्या अजून सुद्धा हे येत आहेत, व्हायरल झाले आहेत त्याचे हो. सगळे युट्यूबवरच्या ह्याच्यामध्ये. आता असं आहे, संगीताचा वगैरे मला खूप हे प्रचंड आवड. प्रेम त्याच्यामध्ये. वसंतराव देशपांडे यांचा मी खूप चाहता होतो त्याच्यामध्ये. आणि ते माझे ज्याला म्हणतात की घरच्या सारखे माझे ज्येष्ठ स्नेही स्नेही होते. होते. आणि त्यांच्याशी मी इतक्या गप्पा मारल्या नाट्यसंगीताच्या विषयावरती, ते ज्या वेळेला शाकुंतल ते मानापमान हे करायचं ठरलं काकतमध्ये, तेव्हा त्यांनी वसंतरावांना विचारलं की याला हे कोण घेऊ सूत्रसंचालक. माझ्या कानामध्ये असं झालं, वसंतरावांनी सांगितलं भाईना विचारा नाहीतर सुरेश खरेला घ्या. बरं. काकतकरांना आश्चर्य वाटलं, सो भाई कुठे, सुरेश खरे कुठे, भाईंचा अधिकार केवढा, हा केवढा. काकतकर माझे मित्र आहेत, तेव्हाही होते, आजही आहेत. पण त्यांनी असा विचार केला असावा त्याच्यामध्ये की भाईना घेतलं तर भाई स्वतः इतके मोठे कलाकार असल्यामुळे ते कदाचित बॅलन्स सुटेल. बरोबर. मी म्हणजे एकलव्याच्या भूमिकेमधून अनाडी माणूस म्हणून त्यांना प्रश्न विचारून चांगले हे करेल. आणि वसंतरावांना काय माहिती आहे आणि काय सांगायचं आहे आणि सांगण्यासारखं काय आहे हे मला माहिती होतं बरं. खूप. पण त्यामुळे मला त्याची मुलाखत घेताना मला काही एक प्रश्न, माझी तिथे पंचायत अशी झाली की मला काय विचारायचं हे वसंतरावांना पण माहीत असल्यामुळे प्रश्न न देता माझा प्रश्न अर्ध्यावरती यायच्यातच हे थोडं उत्तर द्यायला सुरुवात करायचं. किती सांगू आणि किती नको असं तेव्हा व्हायचं त्याच्यामध्ये. म्हणजे आता हा मला नाट्यावलोकन पण हा यायचा आहे काय हा यायचा. वसंतरावांना कधी मी आवडलं नाही, मुलाखतकारांनी कधी कुणाला अडवायचं नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांना डिप्लोमॅटिकली हँडल करायला लागतं. म्हणजे मी उघडले स्वर्गाचे द्वार हे नाटक बाळ कोल्हटकरचं, त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये आता चासकरचं नाटक काय, चासकरला काही हे नव्हतं, चांगलं नाटक बरी आणि वाईट नाटक एवढंच हे होतं. आता बाळ कोल्हटकरांना प्रश्न विचारला की बाळासाहेब तुम्हाला ही उघडले स्वर्गाचे दारची कल्पना कशी सुचली. त्यांनी मी अमुक अमुक साली शाळेत प्रायमरीमध्ये होतो तेव्हापासून सुरुवात केली. आता म्हटलं त्यांनी जर संबंध शिक्षणाचे सांगितले तर तोपर्यंत कार्यक्रमाची वेळच संपून जाईल. मग त्यांना मध्ये बरं काय माहिती काय, ज्याला विचारायचंय ना त्याला इन्सल्टिंग वाटता कामा नाहीये. बरोबर. त्यामुळे की नाही तुमचं हे म्हणणं बरोबर आहे पण मला हे पाहिजे हे स्पष्ट आवडावं लागतं. याच्या उलट जयवंत दळवी, आता हे काय आहे, हे जे तुमचे आडाखे असतात ना ते अनुभवाने येतात, हे जरा ओव्हरलॅपिंग होत्या पण त्याला काही इलाज नाही. की जयवंत दळवींना बोलतं कसं करायचा हा प्रश्न असायचा. त्यांचं उत्तर एका शब्दात कधी कधी एका अक्षरात असायचं. मी त्यांना विचारलं तुमच्या नाचामध्ये प्रत्येक नाटकामध्ये बंडा ही कॅरेक्टर येते, हं. ती कधी स्टेजवरती येत नाही, पण ती ज्याला म्हणतात तुमचं त्याच्याविषयी लोक बोलतात, तर ती का येत नाही. हो, आता हो म्हटल्यावरती काय बोलायचं पुढे. तर हे येतं त्याच्यामध्ये. तर ते काय आहे, जो वसंतराव देशपांडेचा कार्यक्रम सुपरहिट झाला ना त्याचं मुख्य कारण असं वसंतरावांनी जे सांगितलं ते जास्त महत्वाचं होतं. मुलाखतकार हा भटजी आहे. भटजींनी कधी आपण तुमच्यावरती बोलत नाही, मी माझ्यावरती बोलतोय.
की मुलाखतकारांनी कधी ह्याच्यामध्ये बोल्यावरती चढून बसू नये. त्याच्यामध्ये आपली जी भूमिका आहे ती ह्याच्यामध्ये पार पार पाडावी. त्याप्रमाणे त्याने मी आपलं वसंतरावांना सुरू झालं, बोला तुम्ही ह्याच्यामध्ये, आणि वेळेचं बंधन नव्हतं त्यावेळेला. संगीताबद्दल काका तुमचं अतोनात प्रेम आहे आणि त्याच्यावर पण तुम्ही स्वतः अनेक संकल्पना राबवल्या आहेत. संगीतातील काय तुम्हाला नक्की आवडतं? शास्त्रीय संगीत, सुगम संगीत किंवा तुम्ही ज्या राबवलेल्या संकल्पना आहेत त्यापैकी काही आवडतील आम्हाला ऐकायला? जे जे सुंदर आणि चांगलं असेल ना ते मला ऐकायला आवडतं वा. त्याच्यामध्ये. म्हणजे असं आहे, गाणी मनातली गळ्यातली नावाचा मी एक कार्यक्रम केला तनुजा जोग आणि अजित परबला घेऊन. बर. आणि त्याच्यामध्ये जी.एन. जोशी, नंतर त्या काळचे गजानन वाटवे, मालती पांडे, सगळे जुने ह्याची गाणी घेतली त्याच्यामध्ये. मला वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी ही जशी आवडतात तशी तरुण पिढीतली गाणी पण आवडतात त्याच्यामध्ये. फक्त काय आहे, वयोमानाचा हा असेल त्याच्यामध्ये मला नवीन गाण्यांच्या चाली आवडतात. पण दुर्दैव असं, मी याच्या बाबतीत एका चित्रपटाचं दाखवून करताना प्रश्न विचारला होता याला, की तुमची गाणी चित्रपटात ऐकताना अतिशय गोड वाटतात, पण बाहेर पडल्यावरती गुणगुणता येत नाही. हा. तर मी माझ्या ह्याच्यामध्ये सांगतो की जे गाणं याचं हे असतं ते आपल्या न गाणाऱ्या गळ्यावरती सुद्धा अलगद उतरतं आणि आपल्या आनंदाच्या क्षणी जे आपण आपोआप गुणगुणू लागतो ते गाणं त्याच्यामध्ये. वसंत, मी इतकं गाणं ऐकलंय, मी भाग्यवान समजतो स्वतःला त्याच्यामध्ये. म्हणजे की अगदी याच्या तरुण पिढीची गाणी सुद्धा दादर माटुंगा कल्चरल सेंटरमुळे इथे आम्ही युवा कार्यक्रम करायचो, युवा केंद्रांचा. आज जी आपण वरच्या स्टेजवरती म्हणजे पुढे आलेली जी सगळी कलावंत संगीत नाटकातली पाहतो, संगीत क्षेत्रातली, बरोबर. ती दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या युवा मंचावरनं पुढे आलेली आहे. त्यांना प्लॅटफॉर्म तो दिलेला आहे. किंवा आज जी तरुण पिढी संगीत नाटकात काम करते ती सुद्धा दादर माटुंग्याच्या नाट्यसंगीत स्पर्धेपर्यंत वरती आलेली आहे. म्हणजे हे सगळे जे पाहिलेलं असतं ना, त्यामुळे की संगीत ज्याला म्हणतात नाटक, आणि म्हणून मला आयुष्यात एक फार खंत होती की आपण संगीत नाटक लिहिलेलं नाही, पण मी ती माझी पूर्ण केली त्याच्यामध्ये. बर. हा, की माझं सरगम हे माझं लास्ट आतापर्यंत आलेल्या नाटकांपैकी शेवटचं संगीत नाटक हे संगीत होतं. बर. कारण माझं हे असं की संगीत हे नाटकाला चिकटवतीच असतं कामा नये, संगीत हे नाटकातून आलं पाहिजे. त्यामुळे एक गुरु आणि शिष्या, गुरुचे ज्याला म्हणतात अतिशय तत्वनिष्ठ आणखीन आहे, आणि आजच्या पिढीतली शिष्या यांच्या ह्याच्यावरती ही सारेगम प मधली शिष्या त्याच्यावरती, आणि त्याच्यामध्ये विक्रम ओखलेने अप्रतिम भूमिका केली. वा. सायली महाडिक नावाची आमची एक नवीन आर्टिस्ट, तिने छान भूमिका केली. त्या नाटकामध्ये सगळे नाटकांच्या बंदिशीपासून, सॉरी, ख्याल गायकीच्या बंदिशीपासून ज्या विजय उडेकरने लिहिल्या त्यातले ती सुगम संगीताचे सुंदर भावगीत, भक्तिगीत सगळं त्यांनी लिहिलं, आणि अशोक पत्कीने अतिशय सुंदर चाली दिल्या. वा. आणि ते माझं एक स्वप्न पूर्ण झालं की माझ्या या नाटकात मला आवडणारं संगीत आलं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये गोंधळ पण आला, त्याच्यामध्ये बाहेर पण आलं, ख्याल पण आला, त्याच्यामध्ये सगळं आलं छान. तर हा संगीत आणि संगीताचे कार्यक्रम, खूप कार्यक्रम केले त्याच्यामध्ये, आणि त्या कार्यक्रमाने आतापर्यंत जे जे काही कार्यक्रम केले जाते, जे काही केले त्यांनी फक्त मला आनंदच दिला. आनंदच दिलाय. तसंच तुमचा अजून एक कार्यक्रम काका मिश्किल, हा. हा कशावर आधारित होता? त्याचे अमेरिकेत भरपूर प्रयोग झाले. हो तो हो कशावर हो. आधारित होता? आता काय आहे, इश्किली आहे ना, तुम्हाला माहिती आहे की आपले जर मुळातल्या आवडी असतात ना, त्या किती दाबून आणि मारून टाकल्या ना तेव्हा ते उफाळून वरती येतात. हम्म. तर मी नट अजून मला व्हायचंय ते ते जिवंत होतो, निखारा तो अजून फुललेला होता, तो फुलवायचा होता, म्हणजे निमित्त मिळालं.
मी गजऱ्यातलेच माझ्या काही प्रसंग एकत्रित करून मिश्किली हे स्क्रिप्ट तयार केलं बर. आणि ते स्टेजवरती आणायचं ठरवलं. आणि काय झालं की एक मला अचानक आशालता ही मला ट्रेनमध्ये भेटली आणि म्हणाली आपण काहीतरी करूया. तिला मी मच्छगंधेच्या पूर्वीपासून ओळखत होतो त्याच्यामध्ये नाटकामध्ये. काम करशील म्हटलं, माझ्याकडे स्क्रिप्ट आहे. असं आहे की ज्याला प्रकाश योजना नको, संगीत नको, कॉस्ट्युम्स नको, निळ्या पडद्यावरती 2 टेबलं आणि 4 खुर्च्यावरती करता येईल. करूया. तिला माझ्या भेटली. हं. ती माझ्या गजऱ्यामध्ये काम करायची त्याच्यामध्ये को कॉम्पेअर म्हणून. फार सुंदर काम करायची. तिला विचारलं, ती पण हो म्हणाली. आणि सुधीर गाडगीळ वा. म्हटलं या माणसाला आपण रंगमंचावरती उभं करूया आर्टिस्ट म्हणून. मग की मी म्हटलं मी तुला सांगू ना, तुला मी उभा करतो ना. नाही ना. आणि सांगतो परत फोन आलं. मिश्किल लोकांना आवडली आणि अमेरिकेमध्ये आम्ही त्या ह्याचे 25 वेगवेगळ्या शहरात 25 प्रयोग केले. बापरे. आम्ही 2 महिने तिकडे होतो. म्हणजे सोमवार ते गुरुवार आम्ही अमेरिका फिरायचो आणि शुक्रवार, शनिवार, रविवार 3 प्रयोग करायचो वेगवेगळ्या शहरामध्ये. आणि आम्हाला त्यावेळेला एका डेल्टाचा पास होता. काहीतरी $900 किंवा $100 काही डॉलर्स किती ते आठवत नाही. ज्याच्यामध्ये 2 महिने अमेरिका कुठून केव्हाही जा. बर. त्यामुळे आम्ही रोज सकाळी कुठच्या ना कुठच्या तरी फ्लाईट वरती असायचो. आणि वाणसामाच्या दुकानात, वाण्याच्या दुकानात जसं आपल्या अंगाला वाणसामानाचा वास येतो ना, तसं काही दिवसांनी आमच्या अंगाला डेल्टाचा वास यायला लागला त्याच्यामध्ये. तर आणि ह्या मिश्किलीनंतर पुढे असं करायचं ठरवलं की मिश्किली झाली. शन्नाला खूप आवडली. शन्ना म्हटलं तू आता मला स्क्रिप्ट लिहून दे. मी म्हटलं आणि त्याला अमेरिकेला जायच्या अगोदर 25 प्रयोगा होता तसे तो लिही. की ठीक आहे. आणि अमेरिका सन्ना स्क्रिप्ट झालं. नाही म्हणे मला ते माझा तो पिंड नाही. मला नाही जमत आहे. तूच लिही. शन्नांच्या स्तंभलेखनावरती मी शन्ना डे नावाचं स्क्रिप्ट तयार केलं. आता त्याच्यामध्ये मग कोणाला घेतलं? आता म्हटलं घरेलू विरेलू अशी लेखक आणि लेखकाची पत्नी अशा तर अशा काळी चांगली मजा यायची होती, स्नेहाची होती. आशाला विचारलं, हो म्हणे करते. आणि अशा काळी बाळ कर्वे आणखीन जयंत सावरकरांना घेऊन आम्ही तिथं पहिला प्रयोग केला त्याच्यामध्ये. सगळे याच्यामध्ये आणि छोटे प्रयोग त्याचं ह्याचं फॉर्मॅट तोच त्याच्यामध्ये. हे प्रयोग करत गेलो आणि तिसरा प्रयोग तुम्हाला सांगायचा तो म्हणजे सन्नांच्या काही गोष्टी आहेत दोघांच्या. तर त्याच्यामध्ये त्याच्या मी अशा 6 गोष्टी निवडल्या. गोष्टी म्हणजे प्रसंग गोष्टीच. आणि त्या 6 छोट्या गोष्टींचे मी स्क्रिप्ट तयार केलं आणि दोघांची 6 पत्नीची वेगवेगळी नाती 6 वेगवेगळ्या स्टेजची दाखवणारा तो सुद्धा सुनीला प्रधानला घेऊन केला. बर. हा. तर मिश्किली म्हणजे मला काय म्हणायचं आहे की हे सगळं ज्याला म्हणतात की एक सुचत गेलं, एक करत गेलो आणि त्याला यश मिळत गेलं त्याच्यामुळे. म्हणजे याचं तुम्ही असं समजू नका की माझं सगळीच नाटकं चालली वगैरे काही नाही. माझ्या काही नाटकांचे 5 प्रयोग पण झाले, काहींचे 8 प्रयोग पण झाले आणि काहींचे 500 आणि 700 प्रयोग पण झाले त्याच्यामध्ये. पण की ज्याला म्हणतात सुदैवानं मी नोकरी करत होतो. मी माझी नोकरी सोडली नाही कित्येक पैसे. हा, नोकरी सोडली ती दुसऱ्या कारणाकरता की माझी नोकरी हे माझी नाटक हे माझ्या चरितार्थाचं साधन असणार नाही, नाट्यलेखन. आणि ते ठरवल्यामुळे मला माझ्या मनासारखं लेखन करता आलं. म्हणजे मला ज्याला म्हणतात प्रेक्षक शरण नाटकं मला यायला लागली नाही. ठीक आहे, लिहा नाटक लिहायला गरज आहे नाही. मला आवडेल तेव्हा मला ज्या गोष्टींनी मला आनंद दिला
त्या गोष्टी मी वेळोवेळी करत राहिलो. काका आज ताग्यात अनेक सुरू तुम्ही जोडलेत. त्यापैकी तुम्हाला आठवतील असे कुठले मित्र-मैत्रीण ज्यांच्याबद्दल तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल? आठवणी शेअर करायचं ना, तर इतक्या आठवणीची गर्दी आहे. त्याचं कारण असं, की अ, एका आणि ह्याप्रमाणे तुमचं हे नॉस्टॅल्जिया त्याचा अर्थ तोच त्याच्यामध्ये. काय जुन्या आठवणी जेव्हा मी आठवतो ना, तेव्हा मी फक्त चांगलं लक्षात ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, की मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीने माझ्यासाठी काही ना काहीतरी चांगलं केलेलं आहे. ज्यांनी माझं वाईट केलं ना, ज्याच्यामध्ये काही मला झालं, त्यांच्याविषयी मला राग का नाही? त्याचं कारण असं, की त्यांनी त्याच्या आधी माझं काहीतरी चांगलं पण केलेलं आहे आणि मी ते चांगलंच लक्षात ठेवतो. सगळ्यात त्याच्या अशा आठवणी अशा आहेत, की जी लोकं मला भेटत आली, ती भेटली ना, ती मला माझ्या काहीतरी पूर्वजन्मीचं देणं त्याचं द्यायचं होतं, ते त्यांनी मला दिलं आणि माझ्यापासून ती दूर गेली आणि निघून ती गेले. दूर गेली. आत्तापर्यंत तुम्हाला मी सांगतो, की मा ज्याचं म्हणतात, की कुणाशी वाद होऊन, भांडणं होऊन वगैरे असं माझं काही हे झालेलं नाही. ती ज्याला म्हणतात टाळाच्या ओघात 2-2 काही मिनिटात आणि आपोआप दूर होतात, तशी ती दूर गेली. त्यामुळे माझ्या पलीकडे स्मरणरंजनासाठी खूप, खूप, खूप मोठा साठा आहे आणि तोच माझे संचित आहे, तीच माझी ठेव आहे. काका तुम्ही तुमच्या संपूर्ण मुलाखतीतून आम्हाला सांगितलंत, की नाट्य क्षेत्रात कोऑर्डिनेशन पाहिजे, इंटर रिलेशन्स म्हणजे एकमेकांमधील संबंध चांगले पाहिजेत. तसंच आजच्या पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता? आपले जे दर्जा घसरत चालला आहे कार्यक्रमांचा किंवा गाण्यांचा, याच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, मी सांगतो, की पहिली गोष्ट म्हणजे, की असं आहे, सल्ला कोणी ऐकतं की नाही भाग नाही, पण या वयात सल्ला द्यायलाच लागतो ना त्याच्यामध्ये. हां, तर काय आहे, की तुम्ही ना, तुम्हाला आवडेल ते करा. तुम्ही लोकांना आवडेल ते न करता तुम्हाला स्वतःला आवडेल ते करा. आणि जे आवडेल ते सर्वस्व झोकून करा आणि ते स्वतःच्या आनंदाकरता करा. स्वतःचा आनंद हे सगळ्यात मोठं यश असतं त्याच्यामध्ये. आपण दुसऱ्याच्या आनंदाकरता करतो, ते त्यापेक्षा जेव्हा तुम्ही स्वतःच्या आनंदाकरता करता, त्यावेळेला ते तुम्हाला आपोआप रुजवतं. आणि मग जे करायचं त्याच्यामध्ये 100% आपलं मन हे करायचं. आणि मला असं वाटतं, ज्यावेळेला तुम्ही 100% झोपून एखादी गोष्ट करता, त्यावेळेला ती निश्चितच तुम्हाला यश देतं. आणि शेवटी यश हे त्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं, की अपयश हे तुम्हाला तुमचं जीवन जास्ती समृद्ध करतं. आणि त्यामुळे ही अपयशाने कधीही खचून जायचं कारण नाही. कारण अपयश ही पुढच्या यशाची पायरी असते. इतकं धन्यवाद. सुंदर बोललात काका तुम्ही, की अपयश हे पुढच्या यशाची पायरी असते. म्हणजे तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक उलाढाली तुम्ही सामोरं गेले आहात, चढ-उतार बघितले आहेत, अपयश पण पचवले आहेत. पण तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक क्षणाला आम्हाला सांगताय, की जे मला मिळालं त्यानी मी आनंदी झालो. ही वृत्ती हो. जर आपण ठेवली आनंदी असण्याची, तर नक्कीच आपल्याला सगळ्याच गोष्टीतनं आनंद बघता येईल. आपल्याला त्याच्यात आनंद शोधता येईल. आज तुम्ही काका या वळणावर म्हणताय, की मी समृद्ध आहे, मी आनंदी आहे. तर अजून पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायची इच्छा आहे? मला काही नको आहे. मी तृप्त आहे. मला इतका आनंद मिळालाय आणि मला इतक्या लोकांचं प्रेम मिळालंय. मी स्वतःला फार मोठा भाग्यवान समजतो, की ज्या माणसांची मी स्वप्नात सुद्धा कधी ही केली नव्हती, अ, कल्पना केली नव्हती, कल्पना केली नव्हती. अशी माणसं माझ्या आयुष्यात मी काहीही न करता आपणहून आली आणि मला काहीतरी देऊन गेली. आणि त्यांनी दिलं म्हणजे काय? मला खूप खूप काही दिलं. माझं आयुष्य समृद्ध केलं आणि त्याहून माझ्या आयुष्यात अतिशय लाखो आनंदाचे क्षण निर्माण केले आणि माझ्यापर्यंत मी ते लाखो माझ्या आनंदाचे क्षण माझ्या रसिकांना, माझ्या प्रेक्षकांना वाटून टाकले आणि त्यामुळे तृप्ती येऊन वेगळं काहीही नसतं. समाधानी आहे, अत्यंत आनंदात आहे, अत्यंत तृप्त आहे.
या सुंदर वाक्याबरोबरच आज आपण आपला इंटरव्ह्यू इथेच थांबवूयात काका, कारण बोलण्यासारखं ऐकण्यासारखं भरपूर आहे. वेळेचं बंधन नक्कीच असतं. तो काळ वेगळा होता जेव्हा तुम्ही म्हणला होतात की वसंतराव देशपांडेंची मुलाखत घेताना वेळेचं बंधन नव्हतं. पण आजच्या या धावत्या जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी थांबावं लागतं. त्याच पद्धतीने काका तुम्ही इतक्या मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्यात, कितीतरी किस्से तुम्ही आम्हाला सांगितलेत. त्याचबरोबर आज ताग्यात तुम्ही अनेक लोकांना मार्गदर्शन करताय, कार्यशाळा घेताय, साहित्याबद्दल, नाटकाबद्दल लोकांना सांगताय. असेच तुमचे कार्यक्रम वेब मार्फत का होईना, अशा इंटरव्ह्यू मार्फत का होईना आमच्यापर्यंत तुमच्या आठवणी तुम्ही शेअर करत राहावं अशीच आमची इच्छा आहे. तुमचं पुढचं आयुष्याची वाटचाल सुंदर व्हावी, अतिशय समृद्ध व्हावी अशीच आमची इच्छा आहे. आणि मनःपूर्वक धन्यवाद काका की तुम्हाला आम्ही सांगितलं आणि तुम्ही आमच्या या विनंतीला मान देऊन आज कॅलिडोस्कोप या उपक्रमात सहभागी झालात. धन्यवाद ओके, काका. नमस्कार, धन्यवाद.